मुलगा कंपनीमध्ये कामाला लागला आणि गावी येताच बापाने संपवलं. गोविंद अवकाळे, वय वर्ष 24, सावळ्या रंगाचा, चेहऱ्यावर निरागस हास्य, डोळ्यात भविष्याची स्वप्न. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेला, पुण्यामध्ये डिप्लोमा केलेला, गरीब घरचा पण मनाने श्रीमंत. गव्हाच्या पोत्यावर बसून मोठं काहीतरी करायचं असं स्वप्न पाहणारा एक साधा तरुण. त्याचे वडील माधव अवकाळे अगदी शिस्तप्रिय, पण जातीअंतर्गत गर्व आणि रागाने भरलेले. घरामध्ये सगळं काही त्यांचंच चालायचं. गोविंदाचा लहान भाऊ व्यंकटेश त्यांच्या वडिलांच्या प्रभावाखाली होता. तो अगदीच अबोल आणि वडिलांचा आज्ञाधारक मुलगा होता. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना गोविंदाची भेट अंकिताशी झाली. दोघंही एकाच जातीचे, एकमेकांच्या प्रेमात पडले. 3 वर्षांचं नातं, प्रेमाचं आणि विश्वासाचं. लग्नाचं ठरवलं तेव्हा वडिलांचा विरोध होता. अखेर गोविंदा आणि अंकिताने आळंदीला जाऊन लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्या दोघांनी पुण्यामध्येच एक छोटंसं घरकुल उभारलं आणि तिथं आपला सुखी संसार सुरू देखील केला. असाच एक रविवार, चहाचा कप हातात होता आणि वडिलांचा फोन आला. गावाकडे ये, थोडंसं बोलायचं आहे. गोविंदा हसूनच आता गावाकडे निघाला. त्यानं अंकिताला वचन दिलं, मी संध्याकाळी परत येतो. आणि आता तो निघाला. तो गेला, पण माघारी परतलाच नाही. शेतामध्ये वडिलांनी आणि भावानी त्याच्यावरती धारदार शस्त्राने वार केले. गोविंदा तसा खाली पडला आणि शेवटच्या क्षणी फक्त म्हणाला, बाबा, मी फक्त प्रेम केलं होतं, त्यामध्ये चुकीचं काय होतं? आणि त्याच्या डोळ्यातील विश्वास रक्तामध्ये मिसळला. प्रेक्षकांनो, एक शेतकरी त्याचा साक्षीदार ठरला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि सर्व काही सत्य आपोआप बाहेर आलं. हतारे दुसरे तिसरे कोणीच नव्हते, तर गोविंदाचे वडील आणि त्याचाच भाऊ. त्यानंतर अंकिता ही गोविंदाची वाट पाहत होती. पण आला तो फक्त एक फोन. तो म्हणजे, तुमच्या पतीचा मृतदेह आम्हाला सापडला आहे, ओळखीसाठी तुम्हाला यावं लागेल. परभणीला पोहोचल्यानंतर अंकिता कोसळली, पण अश्रूंच्या आड तिच्या डोळ्यामध्ये एकच जिद्द होती. ती म्हणाली, मी लढेन, फक्त गोविंदासाठी, आमच्या प्रेमासाठी आणि त्या प्रत्येकासाठी ज्यांना अजूनही जातीपातीचं बंधन वाटून घेतंय. चला तर मग प्रेक्षकांनो, तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते? तुमचे अमूल्य मत आपल्या याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच अशाच सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला दररोज ऐकायच्या असतील तर आपल्या याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि सबस्क्रिप्शन सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील आणि अशाच गुन्ह्यांपासून आणि क्राईमच्या व्हिडिओपासून तुम्ही सतर्क व्हाल. धन्यवाद.